नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर 1 मधील 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम पाहतो आहोत. त्यातला पहिला प्रॉब्लेम बघा. समहाऊ an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. While the bicycle is on center stand, the wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. Calculate number of revolutions completed by ant in these 10 seconds आणि 2 time taken by it for first complete revolution and last complete revolution. एका सायकलच्या चाकाच्या रिमवर एक मुंगी चिकटलेली आहे. सायकल सेंट्रल स्टँडवर उभी केलेली असल्यामुळं चाक पूर्णपणे फ्री आहे फिरण्यासाठी. चाकाला जेव्हा गती दिली तेव्हा 10 सेकंदात ते चाक 2 रिव्होल्यूशन पर सेकंद इतक्या वेगाने फिरायला लागलं. यामध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन युनिफॉर्म आहे म्हणजे कॉन्स्टंट. आता नंबर ऑफ रिव्होल्यूशन कम्प्लिटेड बाय ॲन्ट म्हणजेच ते चाक इन दीज 10 सेकंद. याचा अर्थ 10 सेकंदामध्ये ते चाक किती फेरे पूर्ण करतं हे तुम्हाला विचारले. आणि पहिल्या आणि शेवटच्या फर्स्ट अँड लास्ट कंप्लीट रिव्होल्यूशनला किती वेळ लागला, म्हणजे पहिल्या फेऱ्याला किती वेळ लागला आणि लास्ट फेऱ्याला किती वेळ लागला हे तुम्हाला विचारले. मग आता डेटा जर बघितला तर तुमच्या असं लक्षात येतं की डी डायमीटर 1 मीटर, त्यावरून रेडियस लिहिली आपण 0.5 मीटर. त्यानंतर ओमेगा 0 म्हणजे इनिशियल अँग्युलर स्पीड. सुरुवातीला चाक थांबलेल्या अवस्थेत होतं म्हणून 0 RPS लिहिला. फायनल अँग्युलर स्पीड झाला 2 RPS. टाईम होता 10 सेकंद. आता पहिला प्रश्न, टू फाइंड नंबर ऑफ रिव्होल्यूशन कम्प्लिटेड इन 10 सेकंद, म्हणजे 10 सेकंदात त्या चाकाने किती फेरे पूर्ण केले. हिअर अँग्युलर ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट म्हणजे अल्फा कॉन्स्टंट आहे. आता आपण ॲव्हरेज अँग्युलर स्पीड काढून घेऊ. ॲव्हरेज अँग्युलर स्पीड इज गिवन बाय ह्या 2 अँग्युलर स्पीडची बेरीज भागिले 2. हे इनिशियल हे फायनल. इनिशियल 0 फायनल 2/2 2/2 दॅट इज 1 RPS. म्हणजे ॲव्हरेज अँग्युलर स्पीड झाला 1 RPS. आता आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा काढून घेऊ. द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इन टाइम t इज इक्वल टू 10 सेकंद इज गिवन बाय थीटा इज इक्वल टू ॲव्हरेज अँग्युलर स्पीड इंटू टाईम. ॲव्हरेज अँग्युलर स्पीड 1, t 10 सेकंद, 1 इंटू 10 10, म्हणजे थीटा इज इक्वल टू 10 रिव्होल्यूशन्स. आता ह्याचा अर्थ काय झाला, द नंबर ऑफ रिव्होल्यूशन कम्प्लिटेड इन 10 सेकंद इज इक्वल टू 10 रिव्होल्यूशन. याचा अर्थ स्पष्ट होतो. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे फेरे, म्हणजे 10 सेकंदात त्या चाकाचे 10 फेरे होतात हे लक्षात ठेवा. आता टू फाइंड टाईम टी टू कम्प्लीट फर्स्ट रिव्होल्यूशन. समजा 10 फेरे होतात, त्यातला पहिल्या फेऱ्यासाठी किती वेळ लागला हे बघू. म्हणजे इथं थीटा 1 म्हणजेच पहिला रिव्होल्यूशन, पहिला फेरा असं आपण म्हणू. त्यासाठी लागणारा टाईम आपल्याला काढायचा. आता आम्हाला अल्फा काढून घेणं आवश्यक आहे. अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन इज गिवन बाय ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. ओमेगा 2 ओमेगा नॉट 0 अपॉन टी 10 सेकंद. सो 2/10 म्हणजे 1/5 रिव्होल्यूशन पर सेकंड स्क्वेअर ही अल्फाची किंमत आहे. आता आपण एक रिलेशन वापरणार. थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. ह्या रिलेशनमध्ये थीटा आपण थीटा 1 म्हणूया. ओमेगा नॉट तर 0 आहे, T1 1/2 1/5 अल्फाची किंमत आणि टी स्क्वेअरला आपण T1 स्क्वेअर म्हणणार. मग हा गुणाकार झाला 1/10 T1 स्क्वेअर. हा तर 0च आहे. थीटा 1 म्हणजे पहिला रिव्होल्यूशन म्हणून 1 लिहिलं. 10 इंटू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे 10 येतो म्हणजे T1 स्क्वेअर 10 येतो. सो T1चं स्क्वेअर रूट येणार म्हणजे 10चं स्क्वेअर रूट येणार 3.162. याचा अर्थ टाईम टेकन टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन म्हणजे पहिला फर्स्ट रिव्होल्यूशनसाठी टाईम झाला t इज इक्वल टू 3.162 सेकंद.
आता परत आपण तेच रिलेशन वापरू बरं का. थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर हेच रिलेशन वापरू, पण आता T2साठी. T2 म्हणजे 9 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागला. मग या ठिकाणी θ2 म्हणजे 9 फेरे असं आपण म्हणणार. सो θ2 ची किंमत राहणार 9. सो θ2 इज इक्वल टू ओमेगा नॉटची किंमत 0, हा टी जसा तसा, 1/2 अल्फाची किंमत 1/5 टी स्क्वेअर म्हणजे T2 स्क्वेअर. या ठिकाणी θ2 म्हणजे 9 फेरे, हे 0 आहे लिहिलं नाही, हा गुणाकार 1/10 T2 स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 10 90, T2 स्क्वेअर इज इक्वल टू 90. याचा अर्थ T2 ची किंमत झाली 9.487. मग काय म्हणायचं, द टाइम टेकन टू कम्प्लीट 9 रिव्होल्यूशन्स इज इक्वल टू 9.487 सेकंद. म्हणजे टाइम टेकन टू कम्प्लीट लास्ट रिव्होल्यूशन असं जर तुला काढायचं असेल, म्हणजे 10व्या रिव्होल्यूशनचं काढायचं असेल, तर तुला संपूर्ण 10 फेरे करायला जो टाईम लागला होता त्यातून 9 फेऱ्याचा टाईम वजा करायचा, जे उत्तर मिळेल ते 10व्या फेऱ्याचं असेल. टी म्हणजे 10 सेकंद, म्हणजे ते 10 फेरे पूर्ण व्हायला 10 सेकंद वेळ लागला होता. T2 म्हणजे 9 फेऱ्यासाठी लागणारा वेळ, तो आला होता 9.487. या दोघांची सबट्रॅक्शन केली, ती आली 0.513 सेकंद. 10व्या फेऱ्यासाठी लागणारा वेळ 0.513 सेकंद. सो टाइम टेकन टू कम्प्लीट लास्ट रिव्होल्यूशन इज इक्वल टू 0.513 सेकंद. आता दुसरा प्रॉब्लेम बघा. या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड ग्रामोफोन डिस्क इज 0.5. Radius of the disc is 8 cm. Initially, the center of the coin is pi centimeter away from the center of the disc. At what minimum frequency will it start slipping from there? By what factor will the answer change if the coin is almost at the rim? Use G is equal to pi square meter per second square. आता हा प्रॉब्लेम समजून घे. एक ग्रामोफोनची ही डिस्क आहे, ज्याची रेडियस तुला दिलेली 8 सेंटीमीटर. या ग्रामोफोनच्या डिस्कवर एक कॉइन, एक नाणं ठेवलेलं आहे. हा नाणं, त्याचा सेंटर आणि डिस्कचा सेंटर, या 2 सेंटरमधलं अंतर तुला पाय सेंटीमीटर दिलेलं आहे, ज्याला आपण R1ने डिनोट केलं. हे आहे कॉइन, ही आहे डिस्क. आता झालं काय, तर ही डिस्क जेव्हा फिरायला लागली तेव्हा हे कॉइन हळूहळू पुढं पुढं सरकेल. जर याला सेंट्रिपिटल फोर्स, एक केंद्राकडं खिचणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल, तर तो सेंट्रिपिटल फोर्स एम ओमेगा स्क्वेअर R1 ने कमी असेल तर ते कॉइन इथंच राहील. एम ओमेगा स्क्वेअर R1 इतका जर इक्वल टू इतका जर सेंट्रिपिटल फोर्स झाला तर ते कॉइन हळूहळू पुढे सरकायला लागेल आणि ते कॉइन येऊन या इथं येईल आणि नंतर कालांतराने पडून जाईल. मग आता आपण म्हणणार काय, तर डेटा काय दिला, तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला दिलेले जो की 0.5 आहे. R1 म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ कॉइन अँड डिस्क, आपण पाय सेंटीमीटर म्हणलं आहे. सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी 10⁻² ने मल्टिप्लाय केलं आहे, म्हणजे पाय इंटू 10⁻² मीटर. R2 म्हणजे रेडियस ऑफ डिस्क, ती 8 सेंटीमीटर दिली. ह्या सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करून घेतलं 10⁻² ने मल्टिप्लाय करून, जी तुला पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलं आहे. आता बघा, ह्या सेंट्रिपिटल फोर्स, ही कॉइन पुढं सरकू नये म्हणून, तर सेंट्रिपिटल फोर्स एम ओमेगा स्क्वेअर R1 keeps the coin rotating with disc without slipping. हा सेंट्रिपिटल फोर्स त्या कॉइनला ग्रामोफोनच्या डिस्क बरोबर फिरत असताना स्लिप होऊ देणार नाही, पुढं सरकू देणार नाही. इतका सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा कमी फोर्स जर याच्यावर या कॉइनवर असेल तर, आणि विच कॅन वी राईट ॲज लेस दॅन ऑर इक्वल टू लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतं, म्यू एस एम जी. म्हणजे थोडक्यात हा सेंट्रिपिटल फोर्स एम ओमेगा स्क्वेअर R1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एम जी. एम एम कट,
म्हणजे म्यू स्क्वेअर R1 लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस जी. मग ओमेगाची किंमत असते 2πn. इथं जर ठेवली तर 2πnचा स्क्वेअर R1 लेस दॅन ऑर इक्वल टू ओमेगा एस जी स्क्वेअर केला. आता हे 4π स्क्वेअर R1 आपण याच्या खाली आणणार आहोत. तर हे बघ, एन स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस जी अपॉन 4π स्क्वेअर R1. मग याचं स्क्वेअर रूट घे. आता बघा, हे लेस दॅन ऑर इक्वल टू याचा अर्थ लेस दॅन म्हणजे मिनिमम, म्हणून मी लेस दॅनचा वापर मिनिमम म्हणून केला आणि हे इक्वल टू साईन फक्त इथं ठेवलं. तर लिहिलं कसं मी, एन स्क्वेअर मिनिमम इज इक्वल टू म्यू एस जी अपॉन 4π स्क्वेअर R1. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं, मग याचं स्क्वेअर रूट घेतलं, त्याला आपण 1 म्हणलं. ह्या स्क्वेअर रूटमध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांच्या आपण किमती भरल्या. म्यू एस 0.5, जी पाय स्क्वेअर, हे 4π स्क्वेअर R1 पाय इंटू 10⁻². पाय स्क्वेअर कट कर. हा 10⁻² वर आणला तर प्लस होणार आणि 10⁻² म्हणजेच 100 इंटू 0.5 म्हणजेच 50 आणि 4π जसाच्या तसा. मग 2ने जर भागलं तर 25/2π. 25चं वर्गमूळ घेतलं 5, याचं वर्गमूळ निघत नाही म्हणून हे वर्गमूळातच ठेवलं RPS. याचा अर्थ एन मिनिमम जे तुला विचारलं होतं ते 5/√2π RPS हे त्याचं उत्तर आहे. याचा अर्थ कॉइन विल नॉट स्लिप इफ फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन हे. यापेक्षा जर कमी मिनिमम कमी जर फ्रिक्वेन्सी असेल तर कॉइन विल नॉट स्लिप. पण कॉइन विल स्टार्ट स्लीपिंग इफ फ्रिक्वेन्सी इक्वल टू 5/√2π RPS. पण जर तीच फ्रिक्वेन्सी 5/√2π RPS एवढी जरी झाली तर कॉइन हळूहळू पुढं सरकायला लागेल, म्हणजे स्लीप व्हायला लागेल. मग आपण पहिलं जे इक्वेशन लिहिलं होतं, एन मिनिमम इज इक्वल टू √μ SG अपॉन 4π स्क्वेअर R1. यामधल्या कॉन्स्टंट टर्म सगळ्या काढून टाक. हे म्यू एस कॉन्स्टंट आहे, हा जी कॉन्स्टंट आहे, 4π स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. फक्त हा कॉन्स्टंट नाही, म्हणजे छेदात एवढाच राहील. जर आपण हे कॉन्स्टंट काढले तर हे इक्वल टूचं साईन तुला माहिती आहे प्रोपोर्शनॅलिटीमध्ये बनतात. म्हणजे एन मिनिमम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे छेदात आहे ना, म्हणून याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं वाचायचं, म्हणजे 1/√R1. हे सगळे कॉन्स्टंट आहे असं मी लिहिलं. मग आता या फॉर्म्युल्यावरून आपण जर N2 आणि N1 यांचा रेशो घेतला तर आता हा फॉर्म्युला बघ, N2 मिनिमम इज √1/R2, N1 मिनिमम इज √1/R1. हे एकाच रूटमध्ये लिहिले. हा जसाच्या तसा लिहिला इंटू हे जे आहे ना हे इन्व्हर्सली मल्टिप्लाय लिहिलं R1/1 असं लिहिलं. R1ची किंमत पाय, R2ची किंमत 8 सबस्टिट्यूट केली. आता हा छेदातला N1 मिनिमम मी इथं आणणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनने. हे बघ, N2 मिनिमम इज इक्वल टू √π/8 इंटू N1 मिनिमम. हे आपल्याला त्याने रिलेशन विचारलं होतं. Thus, when coin is almost at the rim, minimum frequency N2 is √π/8 times the minimum frequency N1. आता थोडंसं पुस्तकात आणि आपल्या उत्तरात काय बदल दिसतोय हे तुम्ही लक्षात घ्या. इन टेक्स्टबुक R1 इज टेकन, आपण R1 पाय घेतला जो की पुस्तकात प्रश्नामध्ये दिला होता. पण पुस्तकाने प्रत्यक्षात उदाहरण सोडवताना R1ची किंमत 2 घेऊन सोडवलेला आहे आणि म्हणून उत्तरात फरक आढळतो. बघा, एन मिनिमम आपलं आलेलं आहे 5/√2π असं आपलं उत्तर आलेलं आहे. पण पायच्या ऐवजी जर आपण 2 घेतला तर हे होणार 5/√2 इंटू 2 दॅट इज 4 आणि 4चं स्क्वेअर रूट 2, 5/2 म्हणजे 2.5 RPS. म्हणून पुस्तकाचं उत्तर 2.5 आलेलं आहे, कारण इथं पायच्या ऐवजी 2 किंमत घेतली. शिवाय सेकंड उत्तर बघ, आपलं N2
इज इक्वल टू रूट ऑफ π/8 n1 असं उत्तर आलेलं आहे. पण पुस्तकाचं उत्तर आलेलं आहे n2 इज इक्वल टू 1/2 n1. का? कारण पायच्या जागी 2 घेतला आहे. 2 जर घेतला तर बे एक बे, बे चोक 8, 1/4, 1/4चं स्क्वेअर रूट 1/2, म्हणून n2 इज इक्वल टू 1/2 n1 असं पुस्तकात उत्तर आलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्या पुढची उदाहरणं आपण पुढच्या भागात घेतो आहोत. धन्यवाद. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, म्हणजे ही उदाहरणं व्यवस्थित समजली असतील, तर माझ्या चॅनलला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या 12वीच्या इतर विद्यार्थ्यांमध्ये, मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.